तालुका माझा न्यूजमध्ये आपले स्वागत। तर टाकूया एक नजर शहरातील काही बातम्यांवर। माननीय राज्य निवडणूक आयोग यांची सूचनेप्रमाणे आज आपण आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात जे आगामी निवडणूक आहे त्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्याच्यामध्ये 23 तारखेपासून नामनिर्देशन पत्राची तारीख आहे ते 30 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येते। त्यानंतर आपले छाननी आणि बाकी सगळी गोष्ट होणार आणि मतदानांची दिनांक 15 तारीख आणि मतमोजणीची दिनांक 16 जानेवारी असे आयोगाने ठरवून दिलेली आहे। त्याकरिता जे आपले 31 प्रभाग आहेत त्यांच्यासाठी शासनाने 9 रिटर्निंग ऑफिसर्स निवडणूक निर्णय अधिकारी आपल्याला दिलेले आहेत। त्यांची नेमणूक करून आज आपण प्रदर्शित केलेले आहेत। त्यांचेही कार्यालय आपण प्रदर्शित केलेले आहे आणि त्यांच्यामार्फत सगळी ही नामनिर्देशन पत्र असो किंवा वोटिंग आणि मतमोजणीचे कामकाज असो ते चालणार आहेत। आदर्श आचारसंहिता पण आपल्या क्षेत्रात लागू झालेली आहे। त्याकरिताही आपण बैठे पथक ज्याला आपण स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स म्हणतो, फिरते पथक, फ्लाइंग स्क्वॉड्स, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम्स याची स्थापना आपण करतोय। विविध उमेदवार आणि राजकीय पक्षांकरिता जे विविध परवानग्या लागणार त्याकरिता सिंगल विंडो आपण प्रत्येक आरो स्तरावर आणि एक आपल्या स्तरावर आपण करणार आहोत, जेणेकरून सुलभ आणि जलद गतीने सगळ्यांना परवानग्या भेटतील। त्याचबरोबर आपण आता मतदान केंद्र ही निश्चित करतोय। 20 तारखेला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होईल आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत। पोलीस विभाग आणि इतर विभागांबरोबरही आपण बैठक घेतलेला आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची व्हायलन्स, लॉ अँड ऑर्डर होणार नाही आणि आपलं हे जे इलेक्शन आहे आगामी ते पीसफुली शांततेने व्यवस्थितपणे पार पडेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। सर, एकूण आपल्याकडे एकंदरीत 14,24,748 मतदार आहेत। त्याच्यापैकी 82,000 म्हणजे 82,555 दुबार मतदार आहेत। त्यांचेही कामकाज आणि त्याचे व्हेरिफिकेशन BLOs मार्फत सुरू आहे आणि नागरिकांनी मागच्या लोकसभा आणि विधानसभाप्रमाणे मोठ्या संख्येने येऊन वोटिंग करावा त्याकरिता मी आवाहन करतो। स्वीपचे कार्यक्रम म्हणजे सिस्टमिक वोटर अवेअरनेस एज्युकेशन त्याकरिताही आपण विविध पथक स्थापन केलेले आहे। स्कूल्स, कॉलेजेस, नवीन वोटर्स, ज्येष्ठ नागरिक या सर्वांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त वोटिंग आगामी निवडणुकीमध्ये होणार आहे याचा प्रशासनाच्या मार्फत प्रयत्न राहतो। त्यापेक्षा जास्त मतदान केंद्रावरचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध जे पथक आहेत त्याच्यामध्ये अधिकारी, कर्मचारी काम करणार आहे। त्यांची नेमणुकीचंही काम सुरू झालेलं आहे। मनुष्यबळ आम्ही उपलब्ध करून सर्व निवडणूक निर्णय अधिकारीला देऊ आणि त्यांच्या मार्फत विविध आदेश निघतील आणि सगळं कामकाज आपलं चालेल। हरकती जेवढी झाली होती आरक्षणाबद्दल त्याच्यावर आम्ही ऑलरेडी निर्णय देऊन आयोगाला कळवलेला आहे।